रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे आता अर्णव आणि ईश्वरी बोलत असतात. त्यावेळेला अर्णव ईश्वरीला सांगत असतो की तुझ्या डोक्यात ना जेही काही चाललंय ना ते आधी थांबव. त्यावर ईश्वरी म्हणते की का का थांबवू मी, काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला ते सांगा ना. त्यावर ईश्वरीला अर्णव सांगत असतो की तू जो काही विचार करतेस ना तो एकदम चुकीचा करतेस. म्हणजेच ना बघ, एक गोष्ट लक्षात ठेव, हा जो विचार चालला आहे ना डोक्यातला तो आधी काढून टाक, कारण हे असं काहीच होणार नाही आहे. त्याने आता असं म्हटल्याबरोबर इकडे आता ईश्वरी जी आहे ती मात्र म्हणत असते की मग तुम्ही हे सगळं काय म्हणताय, म्हणजे तुम्ही या सगळ्या काही गोष्टी ज्या सांगितल्यात त्या काय होत्या मग. तेव्हाच ना अर्णव तिला म्हणत असतो की तुझा काहीतरी गैरसमज होतोय आणि बहुतेक म्हणूनच तू हे सगळं काही बोलून दाखवतेस. पण तुला सांगू का, या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या अशा नाही आहेत, हेही आता त्याने समजावून तिला सांगितलेलं असतं. त्यावर आता ईश्वरी म्हणत असते मी तेच म्हटलं आहे तुम्हाला, जे काही आहे ना ते एकदम ना सिस्टमॅटिक व्हायला हवं, म्हणजे कसं एकदम टप्प्याटप्प्यावर. मग तेव्हाच ना अर्णव बोलतो की हां तसंच. मग आता ईश्वरी म्हणते बरोबर ना, तुम्हाला माझी गोष्ट पटते ना. त्यावर अर्णव तिला हो असं म्हणतो. अर्णवने तिला होकार दिल्याबरोबर ना ईश्वरी इकडे आता विचार करत असते आणि ईश्वरी अर्णवला म्हणत असते की तुम्हाला माझं म्हणणं पटतंय ना. त्यावर अर्णव म्हणतो की पटतंय, पण मग मग आपण बाळाचा, हो हो बाळाचा विचार तर करायचाच आहे ना. मग तुम्हाला नाही वाटत का आपल्याला बाळ व्हावं. त्यावर आता अर्णव म्हणतो की हो वाटतं, पण पण आता त्याची गाडी अडकलेली असते, तो काहीसुद्धा बोलत नसतो. जसं आता तो काहीच बोलत नसतो ना, त्यामुळे आता इकडे ना ईश्वरी गुपचूपपणे झोपून जाते. झोपताना ईश्वरी म्हणत असते की काय ना माझ्या डोक्यात कसलेही विचार येत असतात. मी तर असा असा विचार करते ना जो की केला नाही पाहिजे होता मी, पण आता काय करणार, असंही आता ती म्हणत असते. तेच आता अर्णवही बोलत असतो, खरंच मी बाळाचा विचार केला पाहिजे का, पण हे कसं शक्य आहे आणि हे पॉसिबल कसं आहे ते महत्त्वाचं आहे, असं आता अर्णवचं चाललेलं असतं. तेच आता अर्णव झोपायचा प्रयत्न करत असतो, पण ईश्वरी मात्र ना इथे आता विचार करत असते. ईश्वरीला दुसरं काही सुचतच नसतं. आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की इकडे आता अर्णव जो आहे तो पुन्हा एकदा उठून ईश्वरीकडे बघतो. ईश्वरी झोपली आहे का, पण ईश्वरी झोपलेली नसते. ईश्वरी दुसऱ्या कुशीला जाऊन ना हसत असते, कारण तिने आज जो काही वेड्यांचा बाजार लावला होता त्या सगळ्या गोष्टी तिला आठवून ना हसायला येत होतं आणि त्यामुळेच ना ती खूप जास्त अशी हसत होती. त्याच वेळेला आता इकडे ना अर्णव आणि ईश्वरी मग आता रात्र खूपच जास्त झालेली असते, त्यामुळे मग आता झोपायचं ठरवतात. मग इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी आता आकाश आणि नम्रता डायनिंग टेबलजवळ असतात. नम्रताने आता उपमा बनवलेला असतो आणि त्या उपम्याबद्दलच ना ती सारखं आता विचारत असते की बघा ना तुम्हाला हा उपमा आवडला का. त्यावर आकाश तिच्यावर चिडूनच बोलत असतो की अगं किती वेळा सांगू, आवडलाय ना का अजून वेगवेगळी नावं देऊन सांगू का, असंही आता तो तिला म्हणत असतो. तेव्हाच ना नम्रता म्हणत असते की काही नाही खाऊन घ्या. मग आता तुम्हाला कॉफी पण देते आणि मग काय तिने त्याला कॉफीसुद्धा आणून दिलेली असते. मग दोघंही मिळून आता ते कॉफी वगैरे पीत असतात. तेवढ्यातच ना आता अर्णव आलेला असतो आणि अर्णव आल्या आल्या ईश्वरीला विचारतो. तर ईश्वरी जे आहे ती मात्र आता तिथे आलेली नसते, कारण ईश्वरी आजीसोबत ही देवघरात असते. नम्रता सांगते की इशू आहे पण ती देवघरात आहे आजींसोबत. अच्छा ओके ठीक आहे, पण मग आता अर्णवला कॉफी हवी असते. तेच आता अर्णवसाठी कॉफी ना नम्रता आणून देत असते. दुसरीकडे मात्र आता आकाश हा अर्णवला म्हणत असतो की कॉंग्रॅच्युलेशन दादा. मग आता काय कशाबद्दल कॉंग्रॅच्युलेशन. मग तेव्हाच ना अरे तुला माहीत नाही का, तुम्ही दोघंही जण विचार करतायत ना बाळाचा, त्यावरूनच तर मी तुम्हाला हे सगळं बोललो आहे, हेही आता बोललं जात असतं. बस आता अर्णव सांगत असतो की नाही तुझा काहीतरी गैरसमज होतोय, असं काहीसुद्धा नाही आहे, तू जो विचार करतोयस ना तो पूर्णपणे चुकीचा आहे, हेही आता म्हटलेलं असतं. मग जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा आता इकडे नम्रता विचार करते, मग मला हे काय जाणवलं होतं, मी काय ऐकलं होतं, मामा आजी तर बोलत होते की ही लोक बाळाचा विचार करतात, पण हे असं कसं पॉसिबल आहे, असाही विचार ना ती आता मनामध्ये करू लागलेली असते. तेच तिने
आता पटकन जाऊन ना अर्णवसाठी कॉफीसुद्धा आणलेली असते. अर्णवसाठी जशी ती कॉफी आणते ना तसं आता अर्णव कॉफी पीत असतो. तर आता आकाश त्याला म्हणत असतो की आज अर्जंटमध्ये आपल्याकडे एक मीटिंग आहे, सो ती मीटिंगसुद्धा आपल्याला अटेंड करायची आहे. सो पटापट नाश्ता वगैरे करतात आणि त्यात निघत असतात. पण इकडे त्याने त्याच्या बायाबद्दल जे काही आहे ते सांगून टाकलेलं असतं. त्याच्या बायाबद्दल त्याने सांगून टाकल्यानंतर ना इकडे मात्र नम्रताला जरा बरं वाटतं. नाही तर नम्रताला असं वाटत होतं की अर्णव ईश्वरीचं बाय या जगात लवकरच येईल आणि त्यामुळेच ना थोडीशी का होईना ती पॅनिक झालेली होती. पण आता जेव्हा अर्णवने त्याचा निर्णय सांगितलेला होता ना तेव्हा कुठे जाऊन तिला थोडं बरं वाटत होतं. ती थोडा विचार करत होती. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की इकडे ना आता आकाश आणि त्याचसोबत अर्णव हे दोघंही जण बोलत असतात. आता त्यांना त्यांच्या कामासंदर्भात थोडंसं डिस्कस करायचं असतं आणि एक महत्त्वाची मीटिंग असते तीसुद्धा वॉटसनसोबत आणि मग तीसुद्धा करायची असते. त्याचबरोबर त्यांचं हे बोलणं सगळं काही सुरू असतं. जेव्हा आता त्यांचं हे बोलणं सुरू असतं तेव्हा नम्रता तिथेच उभी असते. तेच आता आकाश आणि अर्णव कामासंदर्भात बोलत असतात. त्यांचं आता बोलणं सुरू असतं. तेव्हाच ना इकडे मात्र आता अर्णव हा लगेचच कामावर जाऊन पोचतो. कारण अर्जंट मीटिंग असते आणि त्यामुळे तो राहू शकत नसतो जास्त टाईम. मग आता अर्णव जेव्हा कंपनीत कामाला येतो तेव्हाच ना आता अर्णवला ते वॉटसन भेटतात आणि मग वॉटसन जेव्हा येतात ना तेव्हा मात्र आता अर्णवसोबत महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे असं म्हणतात. अर्णव म्हणतो की बोला ना, काय बोलणंच करायचं आहे. मग ते आता इंग्लिशमध्ये बोलायला सुरुवात करतात. कारण आता त्यांची वॉटसन अँड वॉटसन कंपनी आहे आणि त्यामध्ये त्यांनी आता एका वेगळ्या कंपनीला खरं तर डील दिलेलं होतं. त्यांच्यासोबत आलेली केटी हे सगळं काही सांगत होती अर्णवला ती सांगत होती की आम्ही एका वेगळ्या कंपनीला हे कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं आणि तिथे आम्ही जेव्हा इन्स्पेक्शन करायला गेलो तेव्हा आम्हाला त्यांची क्वालिटी आवडली नाही. सो मग आम्ही बराच विचार केला, बरंच रिसर्च केलं आणि तेव्हा आम्हाला तुमच्या कंपनीचं नाव सुचवलं गेलं. म्हणजेच बाकी इतरही मार्केटमध्ये बऱ्याच कंपन्या आहेत, पण सो आम्हाला असं वाटतं ना की तुमच्या कंपनीपेक्षा बेस्ट अशी दुसरी कंपनी कोणीच नसू शकते. कारण आम्ही ना लॉन्च डेट फिक्स केलेली आहे आणि आम्हाला हे सगळं काही प्रोडक्ट्स पूर्ण करूनच हवे आहेत आणि त्यासाठी आम्ही विचार केला की यासाठी तुमची कंपनी एकदम बेस्ट ठरू शकते आणि हे कॉन्ट्रॅक्ट हे 1 बिलियनचं आहे. हे जेव्हा आता अर्णवला समजतं तेव्हा अर्णवसुद्धा थोडा विचार करत असतो. अर्णवला जेव्हा ह्या सगळ्या काही गोष्टी कळतात तेव्हा अर्णव म्हणत असतो पण हे कॉन्ट्रॅक्ट किती दिवसात कंप्लीट करायचं आहे, तर 7 दिवसांची मुदत आहे आणि या 7 दिवसामध्ये 1 बिलियनचं हे कॉन्ट्रॅक्ट कंप्लीट करायचं आहे. बघा, आम्ही तुमच्यासमोर काही ना काही सांगतोय, त्याचा नीट विचार करा. कारण आम्हाला असं वाटतं आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे तुमच्या या कंपनीवर, कारण तुम्ही हे कॉन्ट्रॅक्ट पूर्णपणे कंप्लीट करू शकता हे आम्हाला कळतंय. असंही आता बोललं जातं आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता अर्णव ना थोडा विचार करत असतो. अर्णवला काही गोष्टी समजतच नसतात की काय करू आणि काय नाही ते. त्यामुळे आता अर्णव ना थोडा विचार करत असतो. तेच आता अर्णव विचार करत असताना इकडे आता केटी म्हणत असते की बघा, एवढी छान ऑफर आहे, एवढी सुंदर ऑफर आहे, तर मला असं वाटतं ना की तुम्ही ही ऑफर सोडायला नको. कारण अशा ऑफर ना खूप मुश्किलीने भेटतात ज्या की तुम्हाला भेटलेल्या आहेत. सो मी तुम्हाला सांगते, प्लीज असं काहीसुद्धा करू नका की जेणेकरून हातातले ऑफर जाईल. हेही आता बोललं जात असतं. मग तेव्हाच ना हो मी विचार करतोच आहे या सगळ्याचा, पण बघतो. मग तेव्हाच ना दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की केटीने सांगितलेल्या सगळ्या गोष्टींचा विचार ना इकडे आता अर्णव करत असतो. अर्णवने केटींचा विचार केल्यानंतर अर्णव म्हणत असतो की मी आधी ना माझ्या बोर्ड ऑफ डिरेक्टरसोबत बोलून घेतो आणि मग या सगळ्या काही गोष्टी ठरवतो. हेही आता त्याने सांगितलेलं असतं आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी त्याने सांगितलेल्या असतात ना तेव्हा ठीक आहे, तुम्हाला हवी तेवढी वेळ घ्या आणि मग आम्हाला तुम्ही सांगा तुमचा जो काही निर्णय असेल तो. पण मला असं वाटतं की तुमचा निर्णय जो काही आहे तो पॉझिटिव्हच असेल याची पूर्ण आशा आहे आम्हाला, हेही आता म्हटलेलं असतं. तेव्हाच ना हो आम्ही आधी बोर्ड ऑफ डिरेक्टरची मीटिंग घेतो, ठरवतो त्या मीटिंगमध्ये काय काय बोलायचं आहे, काय अरेंज करायचं आहे, त्यानंतर आपण या सगळ्या गोष्टी अरेंज करूया हेही ठरलेलं असतं. अर्णवला खरं तर खूप छान वाटत असतं. अर्णव म्हणत असतो की तुमच्यासोबत मीटिंग करून छान वाटलं, पुन्हा एकदा आपण नक्कीच भेटूया, असं देखील अर्णवने त्या वॉटसन यांना सांगितलेलं असतं. अर्णवने वॉटसन यांना सांगितल्याबरोबर अर्णव देखील आता
आता पुढे पॉझिटिव्हली विचार करायला लागतो अर्णवने. आता ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर अर्णवने आता बोर्ड ऑफ डिरेक्टरची मीटिंग अर्जंटमध्ये बोलावून घेतलेली असते. कारण आता बोर्ड ऑफ डिरेक्टरची मीटिंग बोलावून घेतल्यामुळेच ना आता ह्या गोष्टी ज्या आहेत त्या अशा पद्धतीने का होईना व्यवस्थितरित्या क्लिअर होणार असतात. आणि त्यामुळेच ना अर्णवला असं वाटत असतं की जरा पॉझिटिव्ह वेने विचार करायला हवा. जर पॉझिटिव्ह वेने विचार केला तर कंपनीचा जास्त फायदा होऊ शकतो हेही त्याला माहिती होतं. आणि म्हणूनच मग आता तो तसा विचार करत होता. मग आता ते लोक गेल्यानंतर अर्णवने आता शिर्केंना सांगितलेलं असतं की तुम्हाला काय वाटतं हे सगळं काही. तेव्हा शिर्के म्हणत असतात की मलासुद्धा असंच वाटतंय की तुम्ही ह्याचा विचार करायला हवा. मग आता संपूर्ण माहिती जी आहे ती आता काढायला सांगितलेली असते या वॉटसन कंपनीची. म्हणजे जी वॉटसन कंपनी कशी आहे, कुठून काम करते, या सगळ्या गोष्टींची पूर्ण माहिती काढून आणायला सांगितलेली असते. आणि मग जेव्हा ह्या सगळ्या काही गोष्टींची माहिती सांगितलेली असते ना तेव्हा मात्र आता शिर्के कामाला लागतात. आणि अर्णवचं तर डोकं काम करायचं बंद झालेलं असतं. अर्णवला कळत नसतं की काय करावं ते. त्यातच ना अर्णव आता विचार करतो की नको, आपण ना ह्या सगळ्याबद्दल ना मदत घ्यायला हवी. तीसुद्धा काही झालं तरीसुद्धा ईश्वरीला आपण विचारायला हवं असंही आता तो ठरवत असतो. आणि म्हणूनच मग आता ईश्वरीला तो कॉल करायचा ठरवतो. कारण प्रत्येक प्रसंगात ना ईश्वरी त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी असायची. मग आतासुद्धा ईश्वरी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील हे त्याला माहिती होतं. आणि म्हणूनच मग आता कोणती वेळ न घालवता त्याने आता ठरवलेलं होतं की आपण ईश्वरीशी बोलून घ्यावं आणि ईश्वरीला या सगळ्याबद्दल सांगावं हेही आता म्हटलेलं असतं. आणि त्यामुळेच ना आता तो थोडासा का होईना विचार करू लागतो. तेच आता दुसरीकडे ईश्वरी काम करत असताना अचानकपणे कॉल आलेला असतो. म्हणून ईश्वरीने कॉल रिसीव्ह केलेला असतो. ईश्वरी जेव्हा आता कॉल रिसीव्ह करते ना तेव्हा आता अर्णव ईश्वरीला बोलत असतो की मला जरा तुझ्यासोबत महत्त्वाचं बोलायचं आहे. काय बोलायचं आहे बोल ना. मग आता काय आहे ना प्रॉब्लेम झालेला आहे. कसला प्रॉब्लेम काय, तुम्ही तर जाताना मला विचारूनसुद्धा गेलात नाही असं आता ईश्वरी अर्णवला मुद्दामून बोलत असते. त्यावर अर्णव ईश्वरीला म्हणत असतो की विचारून गेलो नाही हे सगळं तू काय बोलतेस. अगं हो, खरं तर मी तुला म्हणालो होतो पण तू तेव्हा तिथे नव्हतीस. मग आता तूच नव्हतीस त्याला मी काय करू, पण आता मला अर्जंटमध्ये बोलायचं आहे. ईश्वरी म्हणत असते की मी काय मुद्दामून गेली नव्हती, मला आजी घेऊन गेल्या होत्या आणि तसंही पूजा करायची होती म्हणूनच त्या मला घेऊन गेल्या होत्या असंही आता म्हटलं जात असतं. मग आता अर्णव बोलतो की मी तुझ्याशी भांडायला फोन नाही केलेला. अर्णवला आता ईश्वरीशी महत्त्वाच्या विषयावर बोलायचं होतं. काही झालं तरी ती त्याची बायको होती आणि त्याला ना तिचं ओपिनियनसुद्धा तितकंच महत्त्वाचं वाटत होतं. आणि यासाठी मग आता त्याने ठरवलेलं होतं की ईश्वरीसोबत थोडं का होईना बोलून घ्यावं. आणि म्हणूनच मग आता ईश्वरीसोबत बोलायचं त्याचं ठरलेलं असतं. आणि ईश्वरीसोबत जेव्हा बोलायचं ठरतं ना तेव्हा आता इकडे ना अर्णव जो आहे तो मात्र आता ईश्वरीला म्हणत असतो की माझं एक ना आपल्यासाठी एक मोठी ऑफर आहे. म्हणजे खरं तर वॉटसन कंपनीची वॉटसन आले होते आणि त्यांनी आता आपल्याला एक मोठी ऑफर दिलेली आहे जी की 7 दिवसांमध्ये ती ऑफर कंप्लीट करायची आहे. ते कॉन्ट्रॅक्ट जर आपण घेतलं ना तर आपल्या कंपनीला खूप जास्त असा फायदा होणार आहे. मग आता नेमकं कॉन्ट्रॅक्ट आहे तरी कसलं. मग आता त्यांना 7 दिवसामध्ये आपल्याला कपडे तयार करून द्यायचे आहेत आणि या बदल्यात आपल्याला ना 1 बिलियनचं कॉन्ट्रॅक्ट भेटला आहे. जेव्हा आता ईश्वरीला कळतं ना तेव्हा ईश्वरीला खूप जास्त आनंद होतो. ईश्वरी म्हणत असते की अर्णव सर ही तर खरंच खूप मोठी गुड न्यूज आहे. पण मग आता अर्णवला ईश्वरी म्हणत असते की मग काय झालं, तुम्हाला कुठे अडकते गाडी. मग तेव्हाच ईश्वरी म्हणत असते हे सगळं काही. तेव्हा अर्णव तिला सांगत असतो की काय आहे ना गाडी फक्त इथेच अडकते, मला ना सुचत नाही की काय करावं. म्हणजे ना मला असं वाटतंय की हे कॉन्ट्रॅक्ट घ्यावं, पण नंतर एका पॉईंटला ना मी विचारसुद्धा करतोय की हे कॉन्ट्रॅक्ट घ्यावं की नको, कारण एक नाही 1000 विचार ना मनामध्ये येत आहेत. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की तुम्हाला काय वाटते ते मला सांगा. त्यावर अर्णव आता ईश्वरीला म्हणतो की मी ते सगळं वाटण्यासाठी आणि हे सगळं करण्यासाठी तुला फोन नाही केला. मला तुझं सगळं काही ओपिनियन महत्त्वाचं आहे आणि यासाठी मी तुला विचारतोय. तेव्हाच ना ईश्वरी म्हणत असते की माझं ओपिनियन महत्त्वाचं आहे, मला माहिती आहे. माझ्या ओपिनियनशिवाय तर कोणतीच कामं होत नाहीत ना, तुमचीही आणि बाकी इतर लोकांची सुद्धा. त्यावर मात्र आता ईश्वरी अर्णवला सांगत असते की बघा तुम्ही जरा वेगळ्या वेळेने विचार करून बघा, आपल्याला जर हे कॉन्ट्रॅक्ट मिळालं तर फायदा होणार आहे ना कंपनीला. तेव्हा अर्णव म्हणतो की हो
कंपनीला खूप मोठा असा फायदा होणार आहे, कंपनीचा टर्नओव्हरसुद्धा वाढेल. या सगळ्या गोष्टी आता अर्णव ईश्वरीला सांगत असतो. तेव्हाच ना मग ईश्वरी बोलत असते, मग अशा वेळेला ना आपण दुसरं तिसरं काहीच विचार करायचा नसतो. आपण ना फक्त आपल्या कंपनीचा आणि आपल्या मनाचा विचार करायचा असतो. तुम्हाला तुमचं मन काय बोलतंय? तर अर्णव म्हणतो की मला माझं मन बोलते की ही ऑफर स्वीकारायला हवी. मग ईश्वरी म्हणते झालं तर मग ही ऑफर स्वीकारा. मग अर्णवला खूप छान वाटतं की ईश्वरी आपल्याला एवढी हेल्प करते. आता ईश्वरीची फालतूची बडबड सुरू होते. मग ईश्वरी म्हणत असते की माझी ओपिनियन तुम्हाला आवडणारच. मग आता अर्णव तिला म्हणतो की चल फोन ठेवतो, कारण अर्जंटमध्ये बोर्ड ऑफ डायरेक्टरची मीटिंग आहे. शिर्केंनी तोपर्यंत सगळ्यांना अरेंज केलेलं असतं कॉन्फरन्स रूममध्ये. आता बोर्ड ऑफ डायरेक्टरची मीटिंग एकदम शॉर्ट नोटीसवर अरेंज केलेली होती, म्हणून अर्णव आता सांगत होता खरं तर बोर्ड ऑफ डायरेक्टरची जी मीटिंग आहे ती आपण खूप जास्त शॉर्ट नोटीसवर ठेवली आहे आणि तुम्ही सगळीजण आलात हे मला बरं वाटलं. खरं तर आपल्याला एक कॉन्ट्रॅक्ट मिळत आहे, त्याच्याबद्दलच चर्चा करायची होती. मग कोणतं कॉन्ट्रॅक्ट काय? मग आकाश बोलायला सुरुवात करतो. आकाश आता सगळ्यांना सांगत असतो, खरं तर मी बँगलोरला गेलो तेव्हा मला वॉटसन कंपनीचे वॉटसन भेटले होते आणि मग त्यांनी आता मला गोष्टी सांगितल्या की त्यांना एक कॉन्ट्रॅक्ट द्यायचं आहे, ते सुद्धा 1 बिलियनच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये आपल्या कंपनीला खूप मोठा फायदा होणार आहे. खरं तर हे कॉन्ट्रॅक्ट त्यांनी आधी एका दुसऱ्या कंपनीला दिलं होतं, पण त्यांनी त्यांचं काम व्यवस्थितरित्या केलं नाही. इन्स्पेक्शन त्यांना थोडा प्रॉब्लेम वाटला आणि म्हणूनच मग त्यांनी त्या कंपनीसोबत केलेलं कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल केलं आणि मग आता त्यांना चांगली कंपनी शोधायची होती. तर त्यांना आपली कंपनी ही बेस्ट वाटली आणि 1 बिलियन ही काही छोटी रक्कम नाही आहे, ही खूप मोठी अशी इन्व्हेस्टमेंट आहे आणि ते आपल्या कंपनीसोबत तेवढी करायला तयार आहेत. सो आपल्या कंपनीला एवढी मोठी ऑफर आली, सो त्याच संदर्भात आपल्याला बोलायचं आहे. खरं तर हे लॉन्च आहे आणि हे लॉन्च जे आहे ते खरं तर आपल्याला 7 दिवसामध्ये कंप्लीट करायचं आहे. त्यांनी जेही काही प्रोडक्ट्स त्यांनी मागणी केलेली आहे ते सगळे काही आपल्याला क्लोथ शिवून त्यांना द्यायचे आहेत 1 वीकमध्ये. हे आता अर्णव जो आहे तो सांगू लागतो. अर्णवने आणि आकाशने हा सगळा प्रस्ताव आपला बाकी बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या समोर ठेवलेला असतो. तेव्हाच ना बोर्ड ऑफ डायरेक्टरमध्ये असणारे ते सर मॅम आता या सगळ्याबद्दल कसून चौकशी करू लागतात. तुम्ही म्हणताय तसं हे सगळं ठीक आहे की ह्या सगळ्यामुळे आपल्या कंपनीला फायदा होऊ शकतो, पण आपण हा सुद्धा विचार करून चालायला हवं ना की या सगळ्यामुळे कंपनीचं काही नुकसान तर होणार नाही ना, कारण या कंपनीचं प्रोफाईल काय आहे काय नाही हे आपल्याला काहीच माहीत नाही. तेव्हा आता अर्णव सांगत असतो की ही कंपनी 12 वर्ष झाले इंडस्ट्रीमध्ये आहे आणि त्याचसोबत या कंपनीने आतापर्यंत बराच प्रॉफिटसुद्धा केलेला आहे आणि त्याचे जे काही रिपोर्ट्स आहेत ते ऑलरेडी शिर्के यांनी काढून आणलेले असतात, कारण अर्णवने बोर्ड ऑफ डायरेक्टरची मीटिंग अरेंज करण्याआधी या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या आधीच शिर्के यांना काढून आणायला सांगितलेल्या असतात आणि अर्णवने या सगळ्या गोष्टी आता त्या सगळ्यांसमोर मांडलेल्या असतात आणि जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी समजतात ना तेव्हा मात्र आता एक ना एक जण त्याच्यामध्ये काही ना काही चुका काढायचा प्रयत्न करत असतो. म्हणजेच आता आपण एवढी मोठी डील तर घेणार आहोत, पण ती आपल्याला कंप्लीट करता येईल का, आपल्या वेळेत आपल्याला ते सगळं करता येईल का, असा विचारसुद्धा आता त्यांच्या मनामध्ये सुरू असतो. म्हणजेच आता ते हे सगळं काही बोलून दाखवतात आणि जेव्हा ह्या सगळ्या काही गोष्टी बोलून दाखवल्या जात असतात ना तेव्हा मात्र आता अर्णव थोडा विचार करत असतो. पण इकडे जे बोर्ड ऑफ डायरेक्टरचे लोक असतात ती म्हणत असतात की बघा आपल्याला ही ऑफर स्वीकारायला काही नाही, पण यानंतर जर आपण लॉसमध्ये गेलो तर आपल्या कंपनीचा पूर्णपणे लॉस होणार आहे, कारण यासाठी आपल्याला जेवढी रक्कम आहे तेवढी सगळी रक्कम लावायला लागणार आहे. मग त्या गोष्टीचा तुम्ही विचार करताय का? तेव्हाच अर्णव सांगत असतो की मी सगळा विचार केला आहे, या सगळ्यामध्ये आपल्या कंपनीला खूप जास्त फायदा होणार आहे. म्हणजे आता आपली कंपनी 1200 करोडवर आहे, ती आपल्याला 12,000 करोडवर न्यायची आहे आणि त्याचसाठी आपले हे सगळं प्लॅनिंग सुरू आहे. तुम्ही जर सगळीजण असाल तर होऊ शकतं, पण या सगळ्यासाठी वर्कर्ससुद्धा खूप लागणार आहेत, कारण एवढं मोठं जर काम करायचं असेल तर त्यासाठी वर्कर्सची सुद्धा गरज लागणार आहे. मग आता अर्णव म्हणतो की आपण करू मॅनेज सगळं काही, तुम्ही काळजी करूच नका, असंही आता अर्णवने सांगितलेलं असतं. पण तरीसुद्धा तुम्ही म्हणताय त्या गोष्टी कितपत योग्य आहे याचा सगळा विचार तर करायला हवा ना. जर तुम्ही म्हणताय त्या पद्धतीने आपण काही करायला गेलो तरीसुद्धा या सगळ्यामध्ये विचार करण्यासारखी गोष्ट आहे, लॉस तर होऊ शकतो आणि जर लॉस झाला तर अर्णव म्हणतो की मी या सगळ्यामध्ये आपल्या कंपनीचे पैसे न घालता मी माझं राहतं घर जे आहे ते मॉर्गेज ठेवणार आहे आणि तिथून मी जो काही पैसा आहे तो घेणार आहे आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करणार आहे, कारण यासाठी मला बाकी दुसरा कोणताही ऑप्शन वाटत नाही आहे. कारण आपल्या कंपनीचा जिथे फायदा आहे ना तिथे मी स्वतः इथे आता जातीनं लक्ष घालणार आहे
असं देखील म्हटलं जातं. जेव्हा आता अर्णव या सगळ्या काही गोष्टी बोलत असतो ना, तेव्हा मात्र आता सगळेजण थोडासा विचार करत असतात. ते आता अर्णवला सांगत असतात की आम्हाला असं वाटतं ना की तुम्ही कोणताही निर्णय ना एकदम घाईघाईत घ्यायला नको. जर तुम्ही कोणताही निर्णय घाईघाईत घ्यायला जाल ना तर त्या सगळ्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि म्हणूनच आम्ही तुम्हाला बोलत आहोत. आता अर्णव म्हणत असतो की आपण रिस्क घेतल्याशिवाय तर आपल्या हाती काहीच लागणार नाही आहे. सो आपल्याला रिस्क घेतला पाहिजे आणि रिस्क घेतल्यामुळेच आपल्याला ह्या गोष्टी करता येतील. पण एवढं सगळे प्रोडक्ट्स म्हणजे तेवढं सगळं कसं काय शक्य आहे इतक्या कमी वेळामध्ये? खरंच तुम्हाला असं वाटतंय का अर्णव सर हे सगळं शक्य आहे? कारण या सगळ्या गोष्टी खूप जास्त डिफिकल्ट आहेत. आपल्याला जेवढं वाटतंय ना तेवढं हे प्रकरण सोपं नाही आहे, असं देखील आता अर्णवला सगळेजणं बोलत असतात. अर्णव बोलत असतो की मला कळतंय हे सगळं सोपं नाही आहे, पण आपण एकत्र जर असू ना तर या सगळ्या काही गोष्टी कंप्लीट करू शकतो. आपण जास्त वर्कर कामाला लावू आणि हे कंप्लीट करू. पण यामध्ये मला खूप जास्त फायदा दिसतोय. सो मला असं वाटतं की मी जो विचार करतोय तेच तुम्हीसुद्धा करायला हवा. पण आता अर्णवला बाकी बोर्ड ऑफ डायरेक्टरचे मेंबर्स जे आहेत ते समजावत असतात. कारण एवढी मोठी रिस्क घेऊन आपण जर उडी मारली तर ते खूप जास्त धोक्याचं होऊ शकतं, असं देखील आता ते म्हणत असतात. पण अर्णवला ते सगळं काही महत्त्वाचं वाटत असतं. अर्णव म्हणत असतो की मला या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या खरंच खूप जास्त महत्त्वाच्या वाटत आहेत आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगतोय, प्लीज प्लीज ऐकून घ्या, प्लीज समजून घ्या, असं देखील आता त्यांनी म्हटलेलं असतं. अर्णवला आता ती लोक एक चांगल्याच उद्देशाने सांगत असतात. म्हणजे अर्णवला त्यांनी एवढंच सांगायचं असतं की बघा आपण जे काही करतोय ते योग्य करतोय का याचा आधी विचार करायला हवा. म्हणजेच अर्णवला ते म्हणत असतात की आम्हाला ह्या सगळ्याला होकार द्यायला काहीच हरकत नाही आहे, पण तरीसुद्धा आपण आपल्या कंपनीचा पुढचासुद्धा विचार करायला हवा ना. जर घाईघाईत आपण कोणताही निर्णय घेतला आणि तो आपल्या कंपनीच्या विरोधात निघाला तर प्रॉब्लेम होऊ शकतो आणि म्हणूनच मी तुम्हाला म्हणत आहे, हेही आता बोललं जात असतं. मग आता प्रत्येकजण आहे ना त्यांना मेल केलेला असतो आणि तुम्ही स्वतः कंपनीचं प्रोफाईल चेक करा आणि मग जो काही तुमचा निर्णय असेल तो तुम्ही बोलू शकता, सांगू शकता, हे देखील आता म्हटलेलं असतं. आणि जेव्हा ह्या सगळ्या काही गोष्टींबद्दल सांगितलं जातं ना तेव्हा मात्र आता अर्णवला तरीसुद्धा ही सगळीच जणं ना अडकाठी आणत असतात. पण अर्णवने आपल्या मनाचं ऐकलेलं असतं. कारण अर्णवला बाकी दुसरं काहीच इम्पॉर्टंट वाटत नव्हतं. अर्णवला वाटत होतं की नाही, आपल्याला जर ईश्वरीने ह्या सगळ्यामध्ये साथ दिली आहे तर आपण खरंच काहीतरी वेगळं आणि युनिक करू शकतो. पण ह्या लोकांना ह्या गोष्टी का समजत नाही आहेत ना ह्याचाही विचार आता अर्णव करत असतो. कारण अर्णवला सुद्धा ह्या गोष्टींना पटत होत्या आणि अर्णवला असं वाटत होतं की आपण जे काही करतोय ते परफेक्ट करतोय आणि तसंच करायला हवं. आणि म्हणूनच मग आता अर्णवने म्हटलेलं असतं की बघा तुम्ही विचार करा. अर्णवला आता त्या सगळ्यांनी सांगितलेलं असतं की बघा आम्ही विचार तर करतोय, पण मला असं वाटतंय ना की तुम्ही ना उद्याचा विचार वेळ करायला ठेवा. कारण मला असं वाटतंय ना की उद्यापर्यंत जर आपण वेळ घेतली ना तर ह्याचा विचार आपण नीट करू शकतो. आपण या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच मग काय तो निर्णय घेऊया, असं देखील बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या मेंबर्सने म्हटलेलं असतं. जेव्हा हे मेंबर्स या सगळ्या काही गोष्टी बोलतात ना तेव्हा मात्र आता अर्णव म्हणत असतो की तुम्ही बोलताय ते सगळं काही ठीक आहे, पण आपण थोडा पॉझिटिव्ह वेने विचार करायला हवा असं मला तरी वाटतं. कारण आहे ना घाईघाईत ना कोणताच निर्णय जो आहे तो घेऊन उपयोग नाही आहे, हे आता अर्णवला सांगितलेलं असतं. मग आता अर्णव जो आहे तो बोलत असतो की ठीक आहे, तुम्ही म्हणताय तसं आपण करूया, घाईघाईने कोणताही निर्णय घेऊया नको, पण थांबायला हवं, असंही आता अर्णवला ती माणसं बोलत असतात. त्यावर अर्णवसुद्धा त्यांच्या होकाराला हो असं देतो. कारण अर्णवला असं वाटत असतं की आपण जर घाईघाईत कोणते निर्णय घेतले तर त्याच्यामध्ये सुद्धा प्रॉब्लेम होऊ शकतो. पण त्याचं मन त्याला सांगत होतं की काही झालं तरी हे कॉन्ट्रॅक्ट आपल्याला पुढे यशस्वीरित्या घेऊन जाईल आणि यामुळे कंपनीला फायदा होईल. 1 बिलियन ही काही छोटी रक्कम नाही, ही खूप मोठी रक्कम आहे आणि त्यामुळेच अर्णवच्या मनामध्ये एक नाही असे अनेक विचार येत होते. तर दुसरीकडे मात्र आता आकाशलासुद्धा अर्णवचं म्हणणं पटत होतं. कारण अर्णव आहे ना चांगला आपल्या कंपनीचा विचार करत होता, प्रत्येक माणसाचा विचार करत होता. कारण या सगळ्यामुळे कंपनीला खूप जास्त असा प्रॉफिट होणार होता आणि म्हणूनच अर्णव आपल्या परीने या माणसांना जितकं समजवता येईल ना तितकं समजवायचा प्रयत्न करत होता. पण ही माणसं काही केल्या ऐकायचं नाव घेत नव्हती. म्हणजेच त्यांचं असं असतं की कोणताही निर्णय घाईघाईने घ्यायला नको. जरी 1 बिलियन एवढी रक्कम आपल्याला मिळत असली तरीसुद्धा आपल्याला आपल्याकडचे पदरीचे पैसे आता त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायचे आहेत आणि जर आपण काही इन्व्हेस्टमेंट केली आणि नंतर जर त्यांनी कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल केलं तर पुन्हा प्रॉब्लेम होईल, यासाठी सगळेजण अर्णवला समजवत होते. दुसरीकडे अर्णवला ईश्वरी म्हणत असते की तुम्ही जे काही कराल त्याच्यामध्ये मी तुमच्या
तुमच्यासोबत कायमच असेल एवढं लक्षात ठेवा, कारण मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. इकडे आता वल्लरीने भलताच तमाशा करायला घेतलेला असतो. वल्लरी आता म्हणत असते की तुम्हा लोकांना काय वाटते की हे सगळं काही मी असंच शक्य करून देईल का? तर नाही, तुम्हाला काही झालं तरी सुद्धा ना ह्या घराचं काहीच करू देणार नाही आहे. मग आता वल्लरी सांगत असते की एक कॉन्ट्रॅक्ट आला आहे आणि या कॉन्ट्रॅक्टसाठी अर्णव हे घर ना मॉर्गेज ठेवणार आहे. पण आता वल्लरी म्हणते की तुला काय करायचं ना ते कर, पण हे घर मी तुला मॉर्गेज ठेवू देणार नाही, वल्लरीने डायरेक्ट सांगितलेलं असतं. आणि त्यामुळे अर्णवसोबत ईश्वरीला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका.